हॅलो फ्रेंड्स, तर आज एकदम छान आणि सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन आपण तयार करणार आहोत. तर हे बघा, मी स्लीव्जची कटिंग करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मेन फॅब्रिकचीही कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता आपण ही एकदम छान अशी आजची डिझाईन तयार करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर हे बघा, मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे डबलचं. ठीक आहे. जेवढा आपला कपडा मोठा असेल तेवढे आपण वाढवू शकतो, जेणेकरून एकदम छान प्लेट्स पडतील याला. तर हे बघा, अशा पद्धतीने मी मध्ये काढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला प्रत्येक 2-2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने, जेणेकरून एकदम सारख्या घड्या आपल्याला घेता येईल. दुसऱ्या साईडनेही मी सेम पद्धतीने 2-2 इंचावर मार्क केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला याला प्लेट्स पाडायच्या आहे, जेणेकरून सगळ्या प्लेट्स एकदम सेम येतील. हे बघा, एकदम सोपी ही डिझाईन आहे. ठीक आहे. तर ह्या साईडने आपण 5 प्लेट्स घेतलेल्या आहे आणि आता आपण त्याला पिन्स लावून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण सेम दुसऱ्या साईडनेही 5 प्लेट्स घेणार आहोत. एकदम परफेक्ट पद्धत आहे ही. ठीक आहे. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आता आपण यावर स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि ह्या पिन्स आपण काढून घेऊ. आता वरच्या साईडने आपल्याला त्याच घड्या अशा थोड्याशा अंतरावर घ्यायच्या आहे. अर्धा इंचावर घेतलेल्या आहे मी. ठीक आहे. आणि त्यावरही आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ज्यांचा हा ब्लाऊज आहे त्यांना पफ जास्त मोठा नको होता, त्यामुळे मी याला पफला जास्त फुगा दिलेला नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण पिन्सही लावून घेऊ शकतो, जेणेकरून एकदम परफेक्ट प्लेट्स पडतील. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने एकदम सुंदर अशी आजची डिझाईन आहे. ठीक आहे. आता आपण त्यावरही स्टिच करून घेणार आहोत. आणि आता ह्या पिन्स काढून घेऊ. हे बघा, एकदम सुंदर अशी ही डिझाईन आहे. आता आपण बाहीचं अस्तर घेतलेलं आहे आणि काठ घेतलेला आहे. तर काठ किती इंच आहे, तर हा काठ 5 इंच आहे. मी मोजून घेतलेला आहे. आणि आता आपण 5 इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घेऊ, जेणेकरून आपल्याला एकदम परफेक्ट बाही स्टिच करता येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपण 5 इंचावर मार्क करून घेतलेला आहे. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण मध्यभागीही मार्क करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने ही बाही आपण ठेवलेली आहे. ठीक आहे. एकदम मध्यभागी आपण जो मेन पॉईंट घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. हे बघा, एकदम परफेक्ट. आणि आता आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेणार आहोत. ठीक आहे. वरच्या साईडने हे एकदम परफेक्टली आपण मध्यभागी डिझाईन घेतलेली आहे. आणि आता आपण साईडने त्याला स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे.
हे बघा एकदम परफेक्ट. आता आपण एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत. ठीक आहे. आता आपल्याला कार्ट अटॅच करायचा आहे, तर आपण जो कार्ट काढलेला आहे तो घेणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कार्ट उलटा ठेवायचा आहे आणि त्यालाही स्टिच करून घ्यायचं आहे. बरोबर एकदम डिझाईनच्या कडेने आपल्याला स्टिच करायचं आहे. ठीक आहे. आणि आता बघा या पद्धतीने आपल्याला वरच्या भागाची घडी करून खालचा अस्तर वरच्या साईडने घेऊन अशा पद्धतीने खालच्या साईडने स्टिच करायचा आहे, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या पट्टीचीही गरज पडणार नाही. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता मध्ये आपल्याला असं बाहेर काढायचं आहे मध्यभाग. ठीक आहे. हे बघा खूप सुंदर आणि छान अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे, बाहीची डिझाईन. तर हे बघा एकदम सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे आणि ही एकदम परफेक्ट पद्धत आहे जी मी तुम्हाला दाखवलेली आहे. ठीक आहे. आता आपण याला मध्यभागी अजून बटन लावणार आहोत, जेणेकरून बाईला अजून छान लुक येईल. तर हे बघा मी गोल्डन कलरचं बटन घेतलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. एकदम छान अशी ही स्लीव्ज डिझाईन झालेली आहे आणि हे बघा पफही आपल्याला पाहिजे तितकाच आलेला आहे. आणि आता आपण हे बटन लावून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण हाताने हे बटन लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आजची ही डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून नवीन नवीन डिझाईन्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल, तुमच्या सोबत शेअर करेल. तर हे बघा एकदम छान असा हा लूक आलेला आहे या बाईला. तर हे बघा दुसरी ही बाई मी सेम पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हे बघा एकदम सुंदर ही बाही डिझाईन झालेली आहे. तर चलो बाय.